शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबात या बातमीपत्रात। शहरातील माळीवाडा बस स्थानकाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभ्या राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव आणि इशारे करणाऱ्या 8 महिलांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। बस स्थानकाच्या बाहेर लकी लॉज ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावर काही महिला सायंकाळपासून उभ्या राहतात व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव इशारे करत असतात। तसेच मोठ्या आवाजात अश्लील गाणे म्हणत असतात। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड कुंचमणा होत असते। अनेकदा तर रात्रीच्या वेळी प्रवाशांची हुज्जत घालणे, काही प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही घडलेले आहेत। या महिलांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत होती। त्यानंतर कोतवाली पोलिसांनी ही कारवाई करत त्यांना जेरबंद केलाय। नगर शहरासह जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेण्याची घटना वाढतच असून अशीच आणखी एक घटना भिंगार शहरात बुधवारी घडली आहे। त्या पाठोपाठ शुक्रवारी दुपारी 2 मुली बेपत्ता झाल्या असून त्यांनाही फूस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्या कुटुंबियांनी भिंगार शहर परिसरात नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे। शहरात जातीय संघटना व समाजकंटकांकडून मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने मशीद, दर्गावर दगडफेक व निष्पाप मुस्लिम युवकांवर प्राणघातक हल्ला केला जात आहे। मुस्लिम समाजात दहशत पसरवण्यासाठी सुरू असलेल्या या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पावसाळी अधिवेशनात नगर शहराचा तारांकित प्रश्न उपस्थित करण्याचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने आमदार अबू आसिन आझमी यांना देण्यात आले। शहरातील नाले आणि गटार सफाईचे काम करणे अपेक्षित असताना महापालिकेकडून मात्र या दोन्ही कामांना यंदाही विलंब करण्यात आला। पावसाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी नाले सफाईचे काम अद्याप अर्धवटच असून गटारी सफाईच्या कामांना तर अद्याप प्रारंभच झालेला नाही। गटारींची सफाई करणे गरजेचे होते। दरम्यान मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तुंबलेल्या गटारीमधून पाणी वाहून न गेल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर मैला मिश्रित पाणी साचले होते। यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाल्याचं दिसून येत आहे। महापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाला वेग आला आहे। जुन्याच दरानुसार मालमत्तांची पुन्हा मोजमापे घेऊन पुनर्मूल्यांकन केले जात आहे। आतापर्यंत 1818 मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। त्यातील 525 मालमत्तांच्या क्षेत्रात तब्बल 30% वाढ नोंदवण्यात आली आहे। नगर शहरात सध्या 1,32,000 मालमत्ता आहेत। त्यातील बहुतांश जुन्या मालमत्तांना सुमारे 20 वर्षांपासून निश्चित केलेल्या मोजमापानुसार कराची आकारणी सुरू आहे। महापालिकेने मालमत्ता करात वाढ केली नसली तरी अस्तित्वातील मालमत्तांची नव्याने मोजमापे नोंदवण्याचे काम सुरू आहे। खाजगी संस्थेमार्फत शहरात सर्वेक्षण सुरू असून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे। खाजगी संस्थेने आतापर्यंत 1,818 मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे। त्यातील 525 मालमत्तांच्या जुन्या क्षेत्रात सुमारे 30% वाढ नोंदवण्यात आली आहे। शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।